माजी सरपंच दत्ता गांजाळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या माध्यमामधनं महिलांसाठी मोफत भक्ती यात्रा आयोजित करण्यात आली होती आणि या यात्रेच्या माध्यमामधनं शेकडो महिलांनी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मंचर शहर आणि मंचर गावाचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या माध्यमामधनं मंचर शहरामधील महिलांसाठी मोफत भक्ती यात्रा सुरू करण्यात आली। महिलांना श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, प्रभू श्री काळाराम मंदिर नाशिक या ठिकाणी सहलीचं आयोजन करण्यात आलं। 8 फेब्रुवारी रोजी शेकडो महिलांनी नाशिक इथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। या भक्ती यात्रेमध्ये महिलांना नाश्ता आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्यामुळे आम्हाला पवित्र शिवलिंगाचं दर्शन मिळालंय, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो असं मत यावेळी महिलांनी व्यक्त केलंय। दशरथ बेनके, मी मंचरहून आले। दत्ता गांजाळे यांनी आम्हाला आमची ट्रिप त्र्यंबकेश्वर आणली होती। दर्शन आमचं खूप छान झालं, उत्तम सोय होती त्यांची, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। पुढील वाटचालीसाठी त्यांच्या येणाऱ्या नवीन वाटचालीसाठी त्यांच्या खूप खूप शुभेच्छा। त्या आम्हाला असं वाटतं की त्यांनी आता भावी नगरसेवक व्हावं, मंचरचं नगराध्यक्ष व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि होणारच ते। मी सौ कांचन उत्तम लोंढे, आम्ही इथं त्र्यंबकेश्वरला यात्रेनिमित्त आलेलो आहे। दत्ताभाऊ गांजाळे यांनी ही ठेवलेली यात्रा आहे। आमचं दर्शन पण छान झालं, 5 तास लागले दर्शनाला, पण छान झालं आणि आम्ही देवाकडे एवढंच मागणं केलं की दत्ताभाऊ गांजाळे यांना नगर परिषद अध्यक्ष व्हावे अशी आम्हाला प्रार्थना केली त्यांना, देवाला। सुरेखा खळदकर बोलते, आम्ही मंचरवरून। दत्ताभाऊ गांजाळे यांनी जे त्र्यंबकेश्वरची ट्रिप काढली आणि खूप ट्रिपचं नियोजन छान केलं, आम्हाला सगळ्यांना सोयी व्यवस्थित झाल्या आणि इथून पुढे त्यांचं आयुष्य जे आता नगरपंचायतची आता निवडणूक होणार आहे तर ते भावी आयुष्यात नगरसेवक व्हावे अशी इच्छा। देवाकडे काय मागितलं तुम्ही आज? हा ना, मग ते नगरसेवक व्हावेत अशी इच्छा आहे। देवाकडे काय मागितलं? देवाकडे हेच मागितलं की दत्ताभाऊ गांजाळे लवकरात लवकर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व्हावे ही आमची कळकळीची विनंती। स्वप्नील जाधव, श्री 24 तास, आंबेगाव। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।